चला मित्रांनो, मी आज तुम्हाला बेसन पोळी कशी बनवायची ते सांगते। त्यासाठी मी इथं एका बेसन पोळीसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे। एका वाटीत एका पोळीच्या मापाचंच घेतलेलं आहे। तर ते चिमूटभर मीठ टाकले, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तिखट, थोडासा ओवा टाकला आहे। आता यात पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं। पद्धतीने बॅटर तयार होतं। मी एकच पोळी बनवणार आहे, त्यामुळे मी एका पोळीचं बॅटर तयार केलेलं आहे। आता हे बॅटर आपण तव्यामध्ये मी इथे तेल तापत ठेवलं आहे, ह्या तेलामध्ये असं ओतून देऊया। असं ओतलं आहे, ही पोळी तयार झाली आपली। मस्त ही पोळी खरपूस भाजून घेऊया। अशी खरपूस भाजलेली आहे। आता याची पलटी मारून घेऊया। तर दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घेऊया। अशी पलटी मारल्या मस्त आता आपली पोळी चांगली भाजलेली आहे, मस्त खरपूस भाजले। मी दोन्ही बाजूनी पोळी चांगली भाजून घेतलेली आहे। तर ही बेसन पोळी आपली तयार आहे। मस्त अशी कुरकुरीत बेसन पोळी तयार आहे। चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता।